एक पुण्यात हॉटेल होतं. एका बाजूला नदी आहे, पूल आहे, असा नदीला लागून ते हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये काय झालं होतं, की मुलं तिथं आत्महत्या केली होती. रात्रीचे ते त्या वेटरला, शेफला, सगळ्या लोकांना ते दिसायचे रात्री 12 नंतर, 12 ते 3 त्या टाइम मध्ये. ते सगळे घाबरले, त्या हॉटेलमध्ये थांबत नव्हते कोणी. तर त्या हॉटेलचा जो मालक आहे ना, त्यानं बरेच इकडून बाबा तिकडून तांत्रिकान असे केले. कलकत्त्यावरून एक तांत्रिक बोलवला, त्याचे काय 2.5 लाख रुपये त्या काळात फी दिली त्याला फार मोठी यज्ञ होम काय असेल ते केला, विधी केली. ते काही बंद झालं नाही. आम्ही एक 4-5 लोक सगळेजण आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो रात्री. तर ते जाऊन तिथं पूजा केली आणि तिथं जाणवलं मला की निगेटिव्ह एनर्जी इथं आहे. म्हणजे एकाला दिसलं तर ते हॅल्युसिनेशन आहे, पण 7-8 लोकांना दिसते. 7-8 जण काही खोटे बोलत नाही. लाकडी पाट असतो, त्याच्यावर लाल कपडा असतो, त्याच्यावर एक काचेचा ग्लास, त्याच्यात पाणी टाकून त्याच्यामध्ये ज्योत पेटवून टाकतो आम्ही. जर तिथे निगेटिव्ह एनर्जी असली ते काचेचा ग्लास फुटतो खाडकन. त्याच्यामध्ये आम्हाला जाणवलं की आहे ती तशी एनर्जी. पिशाच्यांना ऑर्डर देता येते, देवतेला रिक्वेस्ट करायला. तर मी त्यांना म्हटलं की इथून पुढे तुम्ही आता दिसायचं नाही इथं. दुसऱ्या दिवशी बंद तिथं दिसायचं. आजपर्यंत बंद आहे.